विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओ सोबत भेटत आहोत भारतीय संविधानाच्या अंतर्गत। आणि याच्यामध्ये आपण याच्या आधी 2 पार्ट आपण डिस्कस केले होते। याच्यामध्ये जो पहिला पार्ट आपण डिस्कस केला होता तो कशाचा होता की फंडामेंटल राईट्सचा पहिला पार्ट केला होता, ज्याच्यामध्ये आपण कलम 12 पासून कलम 18 पर्यंतची चर्चा केलेली होती। त्यानंतर आपण दुसरा पार्ट सुद्धा तयार केला किंवा तुम्ही ऐकलाय, तो म्हणजे कलम 19 पासून 24 पर्यंतचा पार्ट 2। आणि आज आपण जो पार्ट 3 आहे त्याची चर्चा करणार आहोत, ज्याच्या अंतर्गत आपण काय करणार आहोत, कलम 25 पासून ते कलम 30 पर्यंत 31 पर्यंतची चर्चा करणार आहोत, ज्या अंतर्गत काय काय येतात, धर्म स्वातंत्र्य येतात। 25 ते 28 मध्ये धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि 29-30 मध्ये अल्पसंख्याकाच्या हिताचं संवर्धन संरक्षणासंबंधीचे अधिकार दिलेले आहेत। तर त्याची चर्चा या ठिकाणी आज करणार आहोत। आणि याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या संविधानाची ज्या टप्प्याने विभागणी केलेली आहे किंवा आपल्या फंडामेंटल राईट्सची ज्या टप्प्याटप्प्याने विभागणी केली आहे, त्याच्यामध्ये आपण पहिलं समतेचे अधिकार पाहिले, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचे अधिकार पाहिले, त्यानंतर आपण शोषणाविरुद्धचे अधिकार पाहिले। आता आपण काय पाहणार आहोत, तर आता आपण धर्माचे स्वातंत्र्य पाहणार आहोत, धर्मासंबंधीचे दिलेले अधिकार पाहणार आहोत। आणि 5वा जो पुढचा घटक येईल तो कोणता असणार आहे, अल्पसंख्याकाच्या संबंधीचे अधिकार। म्हणजे आज धर्म आणि अल्पसंख्याक या संबंधीच्या अधिकारांची आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। आता या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी या ठिकाणी सांगून देईल तुम्हाला की आपण आज काय पाहणार आहोत, धर्माची स्वातंत्र्य संविधानामध्ये दिलेली धर्म स्वातंत्र्य आपण त्याला म्हणूयात, जी कलम 25 ते 28 या अंतर्गत येतात। आणि त्याचबरोबर आपण काय करणार आहोत, तर अल्पसंख्याकांसाठी दिलेले शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार, हे कुठे येतं, हे कलम 29 आणि 30 मध्ये येतं, बरोबर आहे। आणि कलम 31 तर काय केलेलं आहे, निरसित केलेलं आहे, हे मी तुम्हाला आधी सांगितलंय। तर मग आता आपल्याला ही जी धर्माची स्वातंत्र्य आहेत याची चर्चा करायची आहे। तर त्यातला आता आपण एक आर्टिकल्स बघणार आहोत, 25 ते 28 मध्ये काय दिलेलं आहे नेमकं। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस संविधानकर्त्यांनी संविधान बनवलं किंवा फंडामेंटल राईट्स बनवले आणि फंडामेंटल राईट्सला किंवा मूलभूत अधिकारांना काय केलेलं आहे, न्याय प्रविष्ट केलेला आहे, न्यायालयाचं संरक्षण प्राप्त करून दिलेलं आहे। ज्यावेळेस हे न्यायालयाचं संरक्षण प्राप्त होतं त्यावेळेस त्याची मजबूती खूप वाढलेली आपल्याला दिसते आणि याच्या आतमध्ये धर्माचे स्वातंत्र्य दिलेले आहेत। ही खूप मोठी वैचारिक बाब आहे। म्हणजेच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। विविध धर्माचं, विविध जातींचं अस्तित्व भारतामध्ये असलेलं आपल्याला दिसतं। विविध जाती, धर्म, वंश, लिंग, विविध प्रकारचे लोक इथं राहतात। त्यामुळे कोणत्याही धर्माला दुसऱ्या धर्मासारख्या त्याचे ना तर त्याची भाषा असते किंवा त्याचं धार्मिक शिक्षण असतं किंवा त्याचा धर्मग्रंथ असतो किंवा त्याचं आचरण असतं, बरोबर आहे ना। प्रत्येकाची भाषा, प्रत्येकाची लिपी, प्रत्येकाचं धर्मग्रंथ, प्रत्येकाचे रूल्स रेग्युलेशन्स हे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे असतात। मग जर इतके सगळे जाती धर्माचे लोक भारतामध्ये राहतात तर एकच कोणत्या तरी एका धर्माला केंद्रीभूत ठेवून विकासाची धोरणं तर राज्यसंस्था नाही राबवू शकत ना। त्यामुळे या ठिकाणी जाणीवपूर्वक संविधानकर्त्यांनी हा डिसिजन घेतलेला आहे की धर्माचं स्वातंत्र्य भारताच्या प्रत्येक नागरिकाला बहाल करायचं। मग तो कोणत्याही धर्माचा असू द्या, त्याला त्याच्या धर्माचं आचरण करण्याचा पूर्ण अधिकार द्यायचा।
हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. म्हणजे भारताचं संविधान जिवंत दस्तऐवज आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्या संविधानाला जिवंत ठेवण्यामध्ये जो महत्त्वाचा जो डिसाइडिंग रोल प्ले केलेला आहे तो फंडामेंटल राईट्सने केलेला आहे. आणि फंडामेंटल राईट्सच्या अंतर्गत कुणी केलेला आहे? एक तर स्वातंत्र्याच्या अधिकाराने केलेला आहे आणि दुसरं म्हणजे धर्माच्या स्वातंत्र्याने केलेलं आहे. धर्माचं स्वातंत्र्य हे अबाधित ठेवलेलं आहे, म्हणूनच कुणालाही कोणतंही ऑब्जेक्शन नाही आहे. जर एकच धर्म लागू केला असता, लादला गेला असता राज्यसंस्थेकडून लोकांवरती, त्याच धर्माचं पालन झालं असतं तर बाकीच्या धर्मांना ही फिलिंग झाली असती की आमच्या धर्मावरती, आमच्या कल्चरवरती काय होत आहे? अन्याय होत आहे. त्याच्यामुळे संविधानकर्त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं 25 ते 28चा जो धर्मा स्वातंत्र्याचा जो बंच आहे त्याला असं सेपरेटली केलेलं आपल्याला दिसतं. ही खूप मोठं यश आहे फंडामेंटल राईट्स किंवा आपल्या संविधानाच्या अस्तित्वाचं. लक्षात असू द्या, लोकशाहीच्या अस्तित्वाचं. तर हे धर्म स्वातंत्र्य आपल्याला दिसतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्याशी इथे डिस्कस करायचा आहे तो हा आहे सुरुवातीला की आपण धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व स्वीकारलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द आपण बघितलेला आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये आपल्या प्रिएम्बलमध्ये टाकलेले आहेत. ह्याची चर्चा मी त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तुमच्यासोबत. बरोबर आहे. आता या ठिकाणी धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं थोडीशी चर्चा करावी लागते धर्मस्वातंत्र्याच्या सुरुवातीला डिस्कस करताना. धर्मनिरपेक्षता काय असते आपण ही चर्चा केलेली आहे. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी आपण थोडंसं या मुद्द्यांकडे थोडंसं आपलं लक्ष केंद्रित करूयात. पहिला मुद्दा तर येईल धर्मनिरपेक्षता. ओके. मग धर्मनिरपेक्षता काय असते? तर धर्मनिरपेक्षता असते की राज्यसंस्थेच्या समोर, राज्यसंस्थेचा पहिली गोष्ट तर राज्यसंस्थेचा कोणताही एक धर्म नाही. लक्षात घ्या, राज्यसंस्थेचा कोणताही एक धर्म नाही. दुसरा मुद्दा येतो राज्यसंस्थेच्या समोर सर्व धर्म समान असणे. जेवढे पण धर्म देशामध्ये आहेत ते सर्व धर्म राज्यसंस्थेने समानतेच्या दृष्टीने, समदृष्टीने पाहणे आणि ध्येय धोरणं राबवणं अपेक्षित आहे. म्हणजेच धर्मनिरपेक्षता म्हणजे सरळ सरळ व्याख्या आहे की राज्याचा कोणताही एक धर्म नसणे आणि राज्यसंस्थेच्या समोर किंवा राज्याच्या समोर सर्व धर्म समान असणे. ही व्याख्या आहे धर्मनिरपेक्षतेची. ओके, कळालं तुम्हाला? हे आहे धर्मनिरपेक्षता. मग आता प्रश्न येतो की देशामध्ये जे संविधानिक दृष्ट्या ज्यांना महत्त्व दिलेलं आहे किंवा संविधानामध्ये अंतर्भूत आहेत असे किती धर्म आहेत? तर ते बऱ्यापैकी आपल्याला दिसतं की हिंदू धर्माचं प्राबल्य आहे. हिंदू धर्माची संख्या जास्त आहे भारतामध्ये. बरोबर आहे. हिंदू धर्म एक आहे, दुसरं इस्लाम धर्म आहे, तिसरं म्हणजे ख्रिश्चन धर्म आहे, 4 आपल्याला दिसतं शीख धर्म आहे, 5 बौद्ध धर्माचं अस्तित्व आहे, 6 जैन धर्माचं अस्तित्व आहे. संविधानानुसार हे 6 धर्म तर संविधानिक दर्जा आपल्याला दिसतो. याबरोबर पारसी धर्माचं सुद्धा अस्तित्व आहे. तर अशा रीतीने हे जे धर्म आहेत यांचं वास्तव्य भारताच्या भूमीवरती आहे. हे एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. तर ह्या झाले 2 मुद्दे. एक धर्मनिरपेक्षता काय आपण पाहिलं डेफिनेशन, दुसरं पाहिलं की भारतामध्ये महत्त्वाचे संविधानिक दृष्टिकोनामध्ये अंतर्भूत असलेले धर्म कोणते कोणते आहेत आणि कुणाचं प्राबल्य आहे. म्हणजे हिंदू धर्माची लोकसंख्या जास्त आहे, प्राबल्य म्हणण्यापेक्षा लोकसंख्या जास्त आहे. म्हणूनच मग एवढे सगळे जर धर्मांचं अस्तित्व आहे, प्रत्येकाचे आपापले रूल्स रेग्युलेशन्स कल्चर्स आहेत, भाषा आहे, धर्मग्रंथ आहेत, तर मग ह्या सगळ्यांच्या प्रती राज्यसंस्थेची दृष्टी ही समतेची असायला पाहिजे. ही इथं सांगितलेलं आहे. आता पुढे जाऊयात आपण. मग कलम 25 काय सांगते? 25 ते 28 मध्ये कशाची चर्चा केलेली आहे? तर कलम 25 आता इथं जे धर्म जे आहेत तर ते कोणते कोणते तुम्हाला मी सांगितले? हिंदू धर्म, इस्लाम, ख्रिश्चन,
त्यानंतर शीख, जैन, बौद्ध आणि त्याचबरोबर पारसी धर्मसुद्धा आहे, परंतु संविधानिक दृष्टीने हे जे 6 धर्म आहेत यांना संविधानामध्ये दर्जा दिलेला आपल्याला दिसतो. ओके, तर अशा रीतीने हे 2 मुद्दे आपण डिस्कस केले. तिसऱ्या मुद्द्याकडे मी येईल, कलम 25 कडे. कलम 25. कलम 25 काय सांगत आहे, तर कलम 25 सांगत आहे, एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे संविधानकर्त्यांनी, की सार्वजनिक जे हित आहे ते लक्षात घ्यायचं. पहिली गोष्ट तर सार्वजनिक हित पहिलं लक्षात घ्या. त्यानंतर नैतिकता हे लक्षात घ्यायचं आणि आपल्या धर्माचं आचरण करताना इतर धर्मांची अवहेलना होणार नाही ह्याचं भान प्रत्येकाने ठेवायचं आणि राज्यसंस्थेनं सुद्धा ठेवायचं. राज्यसंस्थेनं तर ठेवायचंच आहे, त्यात तर काय विषयच नाही, पण व्यक्तीने सुद्धा आपल्या स्वतःच्या धर्माचं आचरण करताना सार्वजनिक जे संरक्षण आहे किंवा सार्वजनिक जी ज्याला आपण सुरक्षितता म्हणतो ती सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नैतिकता आपण ध्यानात घ्यायला पाहिजे आणि हे केंद्रीभूत ठेवून ह्याच्या अधीन राहून मग कलम 25 ते 28 आपल्यासाठी त्यांनी ओपन केलेलं आहे. मग ते 25मध्ये काय दिलेलं आहे, तर 25मध्ये दिलेलं आहे की भारतातील प्रत्येक व्यक्तीला, नागरिकाला सतसत विवेक बुद्धीने आपल्या धर्माचे आचरण करण्याचा, प्रचार करण्याचा, प्रसार करण्याचा अधिकार असेल. काय सांगितलंय बघा, सार्वजनिक सुरक्षितता, नैतिकता याच्या अधीन राहून हे पाहिजेच प्रत्येक व्यक्तीकडं, राज्यसंस्थेकडं, याच्या अधीन राहून मग नागरिकांनी काय करायला पाहिजे, तर सतसत विवेक बुद्धी म्हणजे काय असतं, तर चांगली बुद्धी, चांगली विचार करण्याची धारणा, कॉन्शियसनेस म्हणतात त्याला, जाणीव, सामाजिक जाणीव त्याला आपण म्हणतो, सोशल कॉन्शियसनेस म्हणतो आपण त्याला. ती सामाजिक जाणीव मनामध्ये ठेवून कुणालाही हर्ट होणार नाही, आपल्या धर्माच्या पालनामुळे किंवा आपल्या धर्माच्या रीतिरिवाजामुळे आपण इतकं जास्त आव आणता कामा नये की समोरच्याला हर्ट होईल. तर ह्या गोष्टीच्या अधीन राहून आपल्या सतसत विवेक बुद्धीला म्हणजे चांगल्या बुद्धिमत्तेला, चांगल्या विचारांना, सतसत विवेक बुद्धीने आपण काय करायचं आहे, प्रत्येक नागरिकाने आपल्या धर्माचं आचरण करायचं आहे, प्रचार करायचा आहे आणि प्रसारसुद्धा करायचा आहे. ह्याचं स्वातंत्र्य भारतातील सर्व नागरिकांना दिलेलं आहे. आपल्या धर्माचा प्रचार करा, नो प्रॉब्लेम. प्रचार करा, प्रसार करा, नो प्रॉब्लेम. धर्माचे जे रूल्स रेग्युलेशन्स असतील तर त्याला आचरण करा. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून इथे मी सांगेल, या ठिकाणी जेव्हा हे 2 मुद्दे मी डिस्कस केले तिथे अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण प्रिएम्बलमध्ये सुद्धा ही गोष्ट पाहिलेली आहे. आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये सुद्धा जी 5 प्रकारची स्वातंत्र्य आपण डिस्कस केली होती त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे झालं कलम 19शी संबंधित, परंतु त्याच्या पुढची जी 3 स्वातंत्र्य आपण डिस्कस केली होती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना, ही 3 स्वातंत्र्य जी प्रिएम्बलमध्ये आपण डिस्कस केली ती 3 स्वातंत्र्य कुठे अंतर्भूत आहेत, धर्माच्या स्वातंत्र्यामध्ये अंतर्भूत आहेत. विचार अभिव्यक्ती कलम 19मध्ये आहे आणि विश्वास, श्रद्धा आणि उपासना कुठे आहे, इथे आहे, 25 ते 28मध्ये आहे. लक्षात आलं, म्हणजे प्रिएम्बलमध्ये सुद्धा ती 3 स्वातंत्र्य आपल्याला दिसतात धर्माच्या स्वातंत्र्याला डेडिकेट केलेली. विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य, श्रद्धा ठेवण्याचं स्वातंत्र्य आणि उपासना करण्याचं स्वातंत्र्य हे धर्माशी लिंक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे की कलम 25 सांगत आहे सतसत विवेक बुद्धीने आपल्या धर्माचं आचरण, प्रचार, प्रसार करण्याचं प्रत्येक नागरिकाला आधार आहे. हा एक मुद्दा झाला. आता पुढे जाऊयात आपण. कलम 26
कलम 26 काय सांगत आहे, तर कलम 26 सांगत आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचं आचरण करत असताना काही शिक्षण संस्था असतील, त्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या, धर्माचं शिक्षण त्याच्यामध्ये देण्याचा अधिकार आहे. त्या शिक्षण संस्था किंवा समजा मंदिरं उभारण्याचा, आता हिंदू धर्माच्या अंतर्गत मंदिरं उभारले जातात, इस्लाम धर्माच्या अंतर्गत मस्जिद उभारल्या जातात, ख्रिश्चन धर्माच्या अंतर्गत चर्च उभारले जातात. हे काय आहेत, त्या त्या धर्माचे काय आहेत, हे मंदिरं आहेत किंवा त्या त्या धर्माचं काय आहे, पवित्र स्थळ आहेत. बरोबर आहे. तर ती उभारण्याचा, त्याचबरोबर धर्माच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्या शिक्षण संस्थाच्या अंतर्गत धर्माचे शिक्षण आपापल्या भाषेमधून देण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर आता समजा इस्लाम धर्माचा आपण विचार केला तर इस्लाम धर्माचं मस्जिद स्थापन करण्याचा अधिकार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथून त्यांच्या शाळा स्थापन होण्याचं, जे उर्दू स्कूल त्यांचे जे आहेत त्यांचे इस्लाम धर्माचे, ते स्थापन करण्याचा अधिकार आहे. बरं, ते स्थापन केल्यानंतर त्याच्यातून त्यांच्या कुराणचं शिक्षण देण्याचं त्यांना अलाउड आहे. बरोबर आहे. मग ते देऊ शकतात. तसंच हिंदू धर्माचं सुद्धा आहे, तसंच ख्रिश्चन धर्माचं सुद्धा आहे. म्हणजे आपल्या धर्मग्रंथाचं शिक्षण, आपल्या कल्चरचं शिक्षण आपल्या भाषेतून देण्याचा अधिकार 26-27 मध्ये देण्यात आलेला आहे प्रत्येक धर्माला. तुमच्या धर्मासाठीच्या तुम्ही धर्मस्थळ स्थापन करा, तुम्ही शैक्षणिक संस्था स्थापन करा, तर ती संस्था स्थापन केल्यानंतर त्याच्यातून तुमच्या भाषेत तुमच्या कल्चरचं तुमचं शिक्षण देऊ शकता, जे ज्या धर्माच्या असतील त्या धर्माच्या. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या शिक्षण संस्था मेंटेन करण्यासाठी करसुद्धा आकारू शकता. सक्तीचा कर नाही, कर नाही, सक्तीचं नाही. पण जर देणग्या मिळाल्या तर त्या देणग्यासुद्धा स्वीकारता येऊ शकतात. मग ती जी शिक्षण संस्था आहे ती चालणार कशावरती? हे जे देणग्या किंवा टॅक्स जे कलेक्शन होतं, तर टॅक्स कलेक्शन म्हणजे देणग्याच्या स्वरूपामध्ये, तर त्याच्या आधारे काय होत असतं, हे जे धर्माच्या ह्या ज्या शिक्षण संस्था आहेत ज्या प्रायव्हेट लेवलला असतात तर त्या मेंटेन केल्या जातात. तर त्याचासुद्धा अधिकार दिलेला आहे. तुम्ही देणग्या स्वीकारा, तुमच्या लोकांकडून स्वखुशीनं दिलेलं स्वीकारा आणि तुमच्या संस्था मेंटेन करा. शासन काय देतं का ह्या धार्मिक संस्थांना? अजिबात नाही. शासन कोणत्याही धार्मिक धर्मांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. लक्षात घ्या, आर्थिक मदत नाही. आणि जर आर्थिक मदत राज्यसंस्थेने केली तर ती राज्यसंस्थेची शाळा होती, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राज्यसंस्थेचा हस्तक्षेप नाही. ते वैयक्तिक धर्माच्या पातळीवरची गोष्ट आहे. शैक्षणिक संस्था असतील, धर्मस्थळं असतील किंवा पवित्र स्थळं असतील तर ते स्थापन करणं, त्याला मेंटेन करणं, त्याच्यासाठी देणग्या स्वीकारणं, हे सगळं कलम 26 आणि कलम 27 मध्ये आलेलं आपल्याला दिसतं. लक्षात घ्या. अशा रीतीने ही कलमं असलेले आपल्याला दिसतात. कलम 28 मध्ये सुद्धा याच गोष्टीची चर्चा केलेली आहे की श्रद्धा, उपासना आणि विश्वासाचं स्वातंत्र्य याची चर्चा केलेली आपल्याला दिसते. कोणताही भारतातील प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार दिलेला आहे की तुम्ही तुमचा धर्माचं आचरण करा. येस, इट्स ओके. जर तुम्हाला अन्य धर्माचं आचरण सुद्धा करायचं असेल तरीही काहीही रिस्ट्रिक्शन नाहीत. म्हणजे समजा आपण हिंदू धर्माचे आहोत आणि आपल्याला वाटलं की इस्लामचं काहीतरी आपण फॉलो थोडंफार करायला पाहिजे किंवा ख्रिश्चन धर्माच्या अंतर्गतचं आपण एकदा बायबलचं रीडिंग करायला पाहिजे, नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला कोणी अडवतं का? नाही. म्हणजेच कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथाचा अभ्यास असेल, धर्माचे काही रीतिरिवाज पाळण्याचा सुद्धा अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला. आणि त्याचबरोबर आपण बघतो की श्रद्धा ठेवायची का नाही याचा सुद्धा अधिकार आहे. काही लोक आज आस्तिक आहेत, काही लोक नास्तिक सुद्धा आहेत.
कंपल्शन नाही, आस्तिकच असायला पाहिजे, देवावर श्रद्धाच पाहिजे, धर्मावर श्रद्धाच पाहिजे, बरोबर आहे. तर नास्तिकसुद्धा लोक आपल्याला दिसतात. त्याचबरोबर अजून चौथा मुद्दा 25 ते 28 मध्ये येतो, ती धर्मांतर, म्हणजे एका धर्मातून दुसऱ्या धर्म स्वीकारण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला दुसरा धर्म स्वीकारता येतो. जसं आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, बरोबर आहे. तर दुसरा धर्म स्वीकारता येतो, ते अधिकार आहे. 25 ते 28 मध्ये तेच दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला दुसरा धर्म स्वीकारायचा आहे तर ते धर्मांतर होऊ शकतं. तर अशा रीतीने कलम 25 ते 28 मध्ये कशाची चर्चा केलेली आहे, तर विश्वास. आता विचार अभिव्यक्ती तर आहेच की हो, विचार अभिव्यक्ती येतच इथं, पण विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासनेचं स्वातंत्र्य, सत्सत विवेक बुद्धीला अधीन राहून किंवा सत्सत विवेक बुद्धीने धर्माचं आचरण, प्रचार, प्रसार करणे, धर्मस्थळं, तीर्थक्षेत्र, तीर्थस्थळं स्थापन करणं किंवा मंदिरं, मस्जिद, चर्च स्थापन करणं, त्याच्यातून आपल्या आपल्या धर्माचं शिक्षण देणं आणि त्यासंबंधी कर गोळा करणं, देणगीच्या स्वरूपात, कोणत्याही प्रकारचं कंपल्शन नाही, सक्तीनं नाही, अशा पद्धतीनं ते घेणं, त्याच्यातनं ते चालवणं, सरकारकडनं कोणतीही अपेक्षा करायची नाही. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत धर्माशी संबंधित, तर त्या या कलम 25 ते 28 मध्ये दिलेल्या आहेत. ओके, तर मला वाटतं तुम्हाला चांगलं कळालं असेल की ह्याच्यामध्ये जर विचारलेला प्रश्न जातो, ह्या बंचवरती विचारला जातो की धर्मस्वातंत्र्य कोणत्या कलमांमध्ये अंतर्भूत आहेत, तर 25 ते 28 हे त्याचं उत्तर अपेक्षित आहे. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे कलम 26 जे आहे ना, तर ते एक महत्त्वाचं आहे. ते याच्यासाठी की कर वसूल करणं, याच्यासाठी, पण ते सक्तीचा नाही, त्या संस्था चालवण्यासाठी. तर त्यासंबंधी 1-2 वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर एकंदरीत ह्या प्रकारचे ह्याची इन्फॉर्मेशन आहे. प्रश्न कसाही विचारू शकतात, आपली तयारी प्रत्येक अँगलने पाहिजे. धर्म बघितले आपण, त्यानंतर या ठिकाणी आपण धर्मनिरपेक्षता पाहिलं आणि व्याख्यासुद्धा पाहिली आणि आर्टिकलसुद्धा पाहिलं. आता थोडंसं पुढे जाऊयात. याच्या पुढे जायचं आहे आपल्याला कलम 29 आणि 30कडे. आता आपण काय पाहिलं, 25 ते 28 आपण डिस्कस केलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला कळालं असेल. आता यामध्ये कळायसारखं काय नाही, कारण आपण स्वतः जे फॉलो करतो त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके, तर आता पुढचं काय आहे, अल्पसंख्याकांसाठी मूलभूत अधिकार किंवा अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण आणि संवर्धन. ओके, आर्टिकल 29, 30, 29, 30 मध्ये याची चर्चा केलेली आहे. भारताच्या संविधानामध्ये काय चर्चा केलेली आहे, या 2 कलमामध्ये काय चर्चा केलेली आहे, सगळ्यात महत्त्वाचं अल्पसंख्याकांसंबंधीचा विचार या ठिकाणी केलेला आहे. अल्पसंख्याक म्हणजे काय, शब्दामध्येच आहे, ज्याची संख्या अल्प आहे, पहिला मुद्दा. तर दुसरा मुद्दा, त्यांची स्वतःची लिपी आहे, स्वतःची भाषा आहे, स्वतःची संस्कृती आहे. असा गट ज्याची लोकसंख्या कमी आहे, त्यांची स्वतःची भाषा आहे, त्यांची स्वतःची लिपी आहे, त्यांची स्वतःची संस्कृती आहे, अशा गटाला अल्पसंख्याक म्हटलं गेलेलं आहे. अल्पसंख्याक, ओके, OBCs आपण म्हणतो त्यांना, बरोबर आहे, अल्पसंख्याकांना. तर अशा पद्धतीने इतर मागासवर्गीय असा सुद्धा शब्द आपण वापरतो ज्यावेळेस आपण फॉर्म वगैरे भरतो त्याच्यामध्ये. तर अल्पसंख्याकांसाठी डेफिनेशन कळाली तुम्हाला की ज्यांची लोकसंख्या कमी आहे, ज्यांचं भाषा, लिपी आणि त्यांची संस्कृती वेगळी आहे, तर यांना अल्पसंख्याक असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या अल्पसंख्याकांच्या सुद्धा हिताचं संवर्धन, संरक्षण केलेलं आहे संविधानाने. म्हणजे बघा, कोणताही घटक
बाजूला ठेवलेला नाही. संविधानकर्त्यांनी प्रत्येकाला अधिकार दिले. फंडामेंटल राईट्सचं हे तर सौंदर्य आहे की ह्याच्यामध्ये कुणावरती अन्याय झालेला आपल्याला दिसतच नाही. सगळ्यांना सामावून घेतलेला आहे. समुद्राप्रमाणे सगळ्याला सामावून घेतलं. कोणच असं नाही की त्याला दुर्लक्षित ठेवलंय. संविधानकर्त्याची किती मेहनत आहे बघा याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे विशेष तो गट राहिला तर त्याला सुद्धा 29-30 मध्ये घेतलेला आहे अल्पसंख्याकांना. आणि त्यांचं काय केलेलं आहे तर त्यांच्या हिताचं संरक्षण आणि संवर्धन केलेलं आहे. आणि त्यांना अधिकार कुठले दिलेले आहेत तर शैक्षणिक दृष्ट्या त्यांना सबळ बनवणं, भक्कम बनवणं, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार त्यांना दिलेले आहेत. सांस्कृतिक अधिकारामध्ये काय येतं त्यांचा धर्म म्हणजे त्यांचं जे असेल रीतिरिवाज, भाषा, त्यांची लिपी ते जपण्याचा त्यांना अधिकार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. सांस्कृतिक त्यांना जे अधिकार दिले त्यामध्ये. आणि त्यांचे जे शैक्षणिक जे अधिकार आहेत ना त्याच्यामध्ये मात्र त्यांना त्यांच्या शिक्षण संस्था स्थापन करता येऊ शकतात, त्या मेंटेन करता येऊ शकतात. जसं धर्म स्वातंत्र्यामध्ये सगळ्या धर्मांना दिलेला आहे हे अधिकार, तसंच अल्पसंख्याकांना सुद्धा ॲज इट इज सेम अधिकार 29-30 मध्ये आपल्याला दिसतात. आपलं रीतिरिवाजाचं पालन करणं, आपल्या कल्चरचं पालन करणं, शैक्षणिक संस्था स्थापन करणं, त्यासाठी देणग्या स्वीकारणं आणि आपला जे संवर्धन करणं आपल्या समाजाचं, आपल्या कल्चरचं. तर हे आहे अल्पसंख्याकांसाठी. कलम 29 आणि 30 हेडलाईन आहे अल्पसंख्याकांच्या हिताचं संरक्षण आणि संवर्धन. ते कोणत्या 2 गोष्टी, एक तर सांस्कृतिक आणि दुसरं आहे शैक्षणिक. कशामध्ये आहे? एक आहे सांस्कृतिक, ओके, आणि दुसरं काय आहे शैक्षणिक. म्हणून शिक्षण संस्था स्थापन करणं वगैरे वगैरे त्याच्यासाठी अलाउड आहे, त्यांना अधिकार आहे. आणि सांस्कृतिकमध्ये त्यांची भाषा, लिपी, जे काही कल्चर, संस्कृती जपण्याचा त्यांना अधिकार आहे. तर अशा रीतीने कलम 29 आणि 30 मधला मॅटर आपण डिस्कस केला आहे. म्हणजे आज आपण 25 ते 30 पर्यंत डिस्कस केला आहे. आणि कलम 31 जे आहे तर ते आपण आधी पण पाहिलेलं आहे. आर्टिकल 31 जे आहे ते मालमत्तेच्या कमावणं, जमावणं याच्या संबंधीचा अधिकार होता. बरोबर आहे, हे डिस्कस केलेलं आहे मी आधी. तर कलम 31 आणि कलम 19 मधलं 7वं स्वातंत्र्य जे मालमत्तेच्या अधिकारासंबंधित होतं तर ते निरसित केलेलं आहे. निरसित म्हणजे इथून ते रद्द केलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणाहून निरसित हा योग्य शब्द वाटेल घटनात्मक दृष्टीने, इथून त्याला काढलेला आहे. 44व्या घटना दुरुस्तीनुसार. कशाने? 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 मध्ये याला काय केलेलं आहे? कलम 31 आणि आर्टिकल 19 मधलं 7वं जे स्वातंत्र्य आहे मालमत्तेचं स्वातंत्र्य, ओके. तर हे काय केलेलं आहे? हे निरसित केलेलं आहे, निरसित, ओके. आणि ह्याला कुठे ठेवलेलं आहे नेहून? तर ह्याला नेहून ठेवलेलं आहे कलम 300 मध्ये. इथून काढलं, लक्षात घ्या, इथून काढलं आणि इथून कुठे नेहून ठेवलं तर कलम 300 मध्ये ठेवलं. तिथं फक्त कायदेशीर अधिकार म्हणूनच ह्याचा दर्जा आहे. इथे काय होतं? इथे मूलभूत अधिकाराचा दर्जा होता. संविधानिक तर दर्जा आहेच, पण इथे फंडामेंटल राईट्सच्या आतमध्ये होतं. इथून काढलं आणि कुठे ठेवलं नेहून? कलम 300 मध्ये ठेवलेलं आहे ॲज कायदेशीर अधिकार म्हणून. म्हणून तर मग आता आपल्याला आपलं जे उत्पन्न आहे पॅन कार्डच्या माध्यमातून असेल किंवा बँकांमध्ये आपल्याला ते आधार कार्ड जॉईन करावं लागतं. ह्याच्यातनं काय होतं? शासनाला आपल्या प्रॉपर्टीची माहिती कळते आणि मग त्याच्यानुसार आपल्यावरती टॅक्स लावले जातात. बरोबर आहे ना? तर हे मी आधी पण डिस्कस केलेलं आहे की त्याच्यातली ती पळवाट होती फंडामेंटल राईट्समधली. हे आर्टिकल्स
इथून काढले. आता फक्त कायदेशीर अधिकार आहे, त्याच्यामुळं ते म्हटले लिंक करा की आपल्याला करावंच लागतं. आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाची क्षमता सगळं आपलं त्यांना कळतं. किती बँकेमध्ये खाते आहेत, किती प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यावरचा टॅक्स सरकार काटून घेतं. भरावाच लागतो आपल्याला. मग सरकार चालायचं कसं जर टॅक्स नाही आपण भरला तर? कारण आपला टॅक्स जो जातो डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स, त्याच्यावर तर संचित निधी अवलंबून आहे आणि त्या संचित निधीवरती आपलं कल्याण अवलंबून आहे. कल्याणकारी राज्य किंवा सरकार काय पैसा कुठला त्यांच्याकडे येणार? आपल्याकडनं घेऊन आपल्यासाठीच काम करणं असतं. ओके, ते आपण पाहणार आहोत. 266 मधलं संचित निधी काय आहे, आकस्मिक निधी काय आहे, ते तिथे चर्चा करणार आहोत पुढे जाऊन. इथे मात्र तुम्हाला 31 पर्यंत मी आणून इथं थांबवलेलं आहे पार्ट 3 अंतर्गत. आणि आता पुढच्या पार्टमध्ये मी सेपरेटली कलम 32ला डिस्कस करणार आहे. पुढच्या पार्टमध्ये सेपरेट घटनेचा आत्मा आहे, आत्म्याला आपल्याला सेपरेटली डिस्कस करायचं आहे. लक्षात असू द्या, कलम 32 त्याच्यामध्ये रिट्स आहेत आणि त्या रिट्स एकदा तुम्हाला माहीत झाल्या की 32 वरचा कोणताही आलेला प्रश्न आपला चुकणार नाही. म्हणून त्याला सेपरेट करूयात आणि त्याला जोडूनच मग 33, 34, 35चा त्याला करूयात. म्हणजे अजून एक पार्ट फंडामेंटल राईट्सचा होईल. म्हणजे 4 पार्टमध्ये आपण मूलभूत अधिकारांची चर्चा केलेली आहे. मला वाटतं आता या ठिकाणी हे डिस्कशन आपण थांबवायला पाहिजे. झालेलं आहे डिस्कशन बऱ्यापैकी आणि तुम्ही हे ऐकावं आणि शेअर करावं. लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि जास्तीत जास्त लोक आपल्याला कनेक्ट होऊन ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. तर त्यामुळं प्रत्येक वेळेस सांगायची गरज पडून द्यायची नाही आहे. तुम्ही मला माहिती देणार नाही आहे तुम्ही, तर त्याच्यामुळे कमेंट मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. कमेंट अपेक्षित आहे आणि दुसरं म्हणजे लिंक शेअर करणंसुद्धा अपेक्षित आहे. कारण हे माझं नाही आहे, हे तुमचं आहे आणि आपल्या सगळ्याच आहे. बरोबर आहे ना हा चॅनल? ओके, सगळ्यांसाठी करतो आहे. सगळं GS एका छताखाली द्यायचा प्रयत्न आहे आपला. आता एकदा आपण 50 आर्टिकल 51 पर्यंत आलो की आपण काय करणार आहोत की जॉग्रफीचे व्हिडिओ पुन्हा अपलोड करणार आहोत, महाराष्ट्राच्या भूगोलाचे. हळूहळू आपण एक एक छोटे छोटे टप्पे पूर्ण करतोय. ओके, तर तुमच्या सहकार्याची गरज आहे. मला वाटतं आता या ठिकाणी आपण थांबायला पाहिजे. पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.